धारूर तालुक्यातील तेलगाव कारखान्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दिंडीतील वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. अशी माहिती आज शनिवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे. सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिंडी चालली होती. या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. हे दिंडी बुधवारी दिनांक 3 रोजी लाडनांद्रा येथून निघाली होती. सदर दिंडी शुक्रवार दिनांक 5 रोजी तेलगाव तालुका धारूर कारखाना येथे माता वैष्णोदेवी मंदिरात मुक्कामाला होती. दिंडीतील वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले. मात्र अपघाताची माहिती समजतात दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी महेश साळुंके, बालाजी सुरेवाड आदींनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. अशी माहिती आज शनिवारी पोलिसांनी दिली आहे. भैरवनाथ पायी दिंडी लाडनांद्यातून निघालेली आहे. तिसरा मुक्काम कारखाना होता सुंदरनगरमध्ये. आमच्या वारकऱ्यांनी जेवण केलं का ते काहीतरी त्या गोळी फोळी औषध आणायचं होतं. 2 महिला ते कारखान्याच्या बाहेर निघू लागले, रोड क्रॉस करू लागले. ते रोड क्रॉस करताना काय वाहन आलं काय नाही त्याची त्याला माहीत. त्या वाहनाची धडक त्या माणसाला बसली. महिला अलीकडे सरकारला, पण त्या गडबडीत त्या महिलाला बी वाहन काय होतं हे काय कळलं नाही. मागून पाठीला मोटरसायकलवाल्यांनी केलाय रे, पण वाहन काय गौशल नाही, जाग्यावरच माणूस गेला.